फडणवीस आणि शिंदे आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा आहे। आज संध्याकाळी वरळीतील NSCI डोम मध्ये हा मेळावा होणार आहे। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाईल। या मेळाव्याला भाजप आणि शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते उपस्थित राहतील। हे दोन दृश्य पाहतोय। संध्याकाळी मुंबई महापालिकेची विजन जे आहे ते मांडण्यात येणार आहे। तर आज सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा आहे। इचलकरंजीत देखील रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती आणि तडजोड करणार नाही असं अमित साटम यांनी म्हटले। देशविरोधी, समाजविघातक, दहशतवादी, जिहादी शक्तींबरोबर कोणतीही तडजोड होणार नाही असं साटम म्हणाले। तर मुंबईत अजित पवारांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य असल्याचं नवाब मलिकांनी म्हटले। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते असं नवाब मलिक म्हणाले। दाऊद इब्राहिम, हसीना पारकरशी संबंध ठेवल्याचे आरोप नवाब मलिकवर आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या देशविघातक, समाजविरोधी, आतंकवादी, जिहादी शक्तींबरोबर भारतीय जनता पार्टी, शिवसेना कोणताही समझोता करणार नाही। या विषयावरती, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, परंतु राष्ट्रीयत्वावर आणि हिंदुत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड ही होऊ शकत नाही। आणि म्हणून आमची ठाम भूमिका होती की नवाब मलिकच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणतीही युती करणार नाही, तडजोड करणार नाही। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुंबईमध्ये निश्चित रूपाने दिसेल लोकांना। आणि विशेषकर मी दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावाने बूमाबूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको। दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला। पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। या बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना हा प्रश्न। तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवारांचं हे उत्तर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजी। दादांच्या उत्तरातून हे संकेत मिळत आहेत। तुझ्या तोंडात साखर पडो, तुझ्या तोंडात साखर पडो।